थंडीचे दिवस होते आणि काळे कुट्ट रात्र. आणि त्या रात्रीच्या अंधारात एक गाव. त्या गावाचे नाव झरापकर. झरापकर या गावात लाईट नाही, पण पाणी आहे. पण लाईट कधी नसती, ती फक्त रात्रीची. रात्री 7च्या नंतर या गावात शुकशुकाट पाहायला मिळतो आणि फक्त कुत्र्यांचा आवाज. तर अशा गावात तुकाराम नावाचा व्यक्ती राहतोय. या गावात रात्री 7च्या नंतर भूत या गावात शिरतात आणि लोकांना त्रास देतात. तुकारामाचं एक दुकान आहे. त्या दुकानात माचीस, व्हिक्स, बाम, बडीशेप, मेणबत्ती, ऑनलाईन रिचार्ज, फोन आणि रिझर्वेशन आणि गाड्या भाड्याने मिळतात. या गावात आबा नावाचा व्यक्ती आहे. तो आबा रोज रात्री तुकारामाच्या घरी जातो, कारण तुकारामाच्या घरातच घर आणि दुकान ही एकत्र आहे. आबाला घरात करमत नाही, म्हणून आबा रोज रात्री तुकारामाच्या घरी जातो आणि तिथेच त्याच्या दुकानात झोपतो. तुकारामाचे 2 दुकान आहेत. एक सकाळी रोडच्या कडेला आणि दुसरं दुकान रात्री त्याच्या घरी. आता पाहूयात पुढे. राम राम तुकाराम. राम राम आबा. या, तुम्ही एवढ्या रात्रीचे इथे काय करताय? एवढ्या अंधारात इथे काय करताय? असे रात्री अपरात्री फिरू नये. या, बसा इथे. नाही, सहजच आलो होतो तुझ्याकडे. काय कसं काय आहे? बरं आहे ना? दुकान कसं काय चाललंय तुझं? हो, ठीक चाललेलं आहे. आबा, तुम्ही उभे का? बसा, नाहीतर असं करा, तुम्ही झोपा. रात्र खूप झालेली आहे. तुम्ही जेवून आलात का मागून जेवण? नाही, नको, मी जेवून आलोय. चिकन बिर्याणी खाऊन आलोय. बरं, ठीक आहे, तुम्ही झोपा. आबा, सरपंच आणि पाटील दोघे आलेत आणि गावातले रक्षक सुद्धा आलेत. नमस्कार तुकाराम. नमस्कार. कसं काय येणे केलेत? तुकाराम, तुम्हाला तर माहित आहे ना की आपल्या गावात रात्री 7च्या नंतर भूत येतात. त्यामुळे आपल्या गावात कोणीही येत नाही. रात्री 7च्या नंतर गावात फिरणेही अशक्य झाले. तुकाराम, तुझ्या घरी भूत का येत नाहीत? तुला भूतांची भीती नाही वाटत? हो, वाटते ना, पण मलाच नाही, सगळ्या लोकांना भूतांची भीती वाटते. पण मी रोज 2 वेळा देवाची पूजा करतो. माझ्या घरातच देऊळ आहे, त्यामुळे भूत माझ्या जवळ येत नाही. तुम्हाला काय होतं देवाची पूजा करायला? देवाची पूजा करून तरी बघा. ऐकलात तुम्ही भूतांचा आवाज, हसलेला आवाज? हो, ऐकला, पण घाबरू नका. भूत माझ्या घराच्या जवळून सुद्धा फिरकणार नाही. तुकाराम, आम्ही आमच्या घरी नाही जाऊ शकत. आजची रात्र आम्ही तुमच्या घरी काढली तर चालेल का तुम्हाला? हो, चालेल ना. तुम्ही असं करा, या गावातल्या रक्षकांना सांगा, लाठ्या काठ्या घेऊन रात्रभर पहारा देत बसा. आणि हो, वाराही खूप सुटलेला आहे आणि काळोखी आहे. तर तुम्ही असं करा, आजची रात्र तुम्ही माझ्याच घरी काढा. सकाळ होताच तुम्ही तुमच्या घरी निघून जा.